गोव्याच्या राजकारणातील मागच्या वर्षीची एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काँग्रेसमधल्या 8 आमदारांनी केलेला भाजप प्रवेश. या 8 पैकी काही आमदारांना त्यावेळी मंत्रिपद देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 6 महिन्याचा कालावधी लोटला, पण अशा पद्धतीच्या कोणत्याच हालचाली पाहायला मिळाल्या नाहीत. अखेर आता राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलातून तशी संधी 2 आमदारांना मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगवली जातेय. ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसंच आमदार अलेक्स सिक्वेरा यांना हे मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिगंबर कामत, अलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो, मायकल लोबो, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक या आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच यातील कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार याची चर्चा होती. जवळपास 6 महिन्यांचा काळ लोटला असून या काळात मंत्रिपदाची चर्चा बऱ्याचदा झाली, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिमंडळात बदल झालेला नाही. त्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. आता मात्र या आमदारांमधील काहींना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानंही त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं समजतंय. आगामी आठवड्यात मंत्रिमंडळ पुनर्रचना होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फर्मागुडी इथं सभा झाली होती. यावेळी शहा यांनी दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केली. कामत दिल्लीला जाऊन शहा यांची भेट घेण्याचीही शक्यता असल्याची चर्चा आहे. दक्षिण गोव्यात भाजपाला बळकटी देण्यासाठी कामत यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर अलेक्स सिक्वेरा हे देखील माजी मंत्री असून ते नुवेचे आमदार आहेत. अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. दरम्यान 2 नवीन मंत्री घ्यायचे असतील तर सध्याच्या मंत्रिमंडळातून 2 मंत्र्यांना डच्चू द्यायला लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या काही मंत्र्यांमध्येही अस्वस्थता पाहायला मिळतेय.